दिवाळ स्पेशल फराळ आपल्या या सिरीज मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे मस्त खुशखुशीत असे शंकरपाळे। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। या रेसिपी मध्ये मी जराही तुपाचा वापर केलेला नाहीये, दुधाचा वापर केलेला नाहीये। अशी आपली बजेट फ्रेंडली ही रेसिपी आहे आणि खूप सगळ्या टिप्स सहित। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। बाउलमध्ये 3 कप चाळून घेतलेला मैदा घेत आहोत। वजनी प्रमाण 350 ग्रॅम। अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय चवीपुरतं। आणि आता यामध्ये मी टाकत आहे अर्धा कप तेल। तेल नॉर्मल आहे, रूम टेम्परेचरवरचं हे मी तेल वापरत आहे। आणि हे संपूर्ण अर्धा कप तेल या 3 कप मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय। इथं तुम्ही बघू शकता आपला मैदा छान ओलसर अशा पद्धतीचा झालेला आहे। आता आपल्याला एक सिरप तयार करायचंय, तर त्यासाठी इथे मी 1 कप पिठी साखर घेतलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये शुगर पेशंट असेल तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही शंकरपाळी आहे। अगदी सप्पक अशा पद्धतीची होते। जर तुम्हाला रेग्युलर खाण्यासाठी करायची असेल ना, तर तुम्ही मग आपली जी मोठी साखर असते ना ती 1 कप घ्या आणि जर पिठी साखर घेतली तर 1.5 कप। आता पिठी साखर घ्या नाहीतर नॉर्मल साखर घ्या, पाणी मात्र 1च कप घ्यायचं। आणि आपल्याला फक्त हे हलवत राहायचं आहे। या पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची। गॅस मी चालू केलेला नाहीये, गॅस बंद होता। आपण फक्त पाण्यामध्ये ही साखर विरघळवून घेतलेली आहे। आता आपण हे पीठ मळायला घेतोय। थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे, कारण की मैद्याला तूप लावलेलं असतं, त्यामुळे खूप जास्त जर एकदम तुम्ही सगळं पाणी टाकलं तर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं। त्यामुळे बेताबेतानं पाणी टाकायचं। एवढं पाणी याला लागतंच, पण तरीही 1-2 चमचे पाणी शिल्लक राहू शकतं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं हे पीठ मळलं गेलेलं आहे। आता साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं। तळण्यासाठी मी अगारोची 24 इंची ट्रायप्लायची कढाई वापरत आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। शंकरपाळ्या करायला घेऊयात, तर त्यासाठी थोडंसं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ खूप जास्त आपल्याला मऊ करायचं नसतं, हलक्या हातानंच आपल्याला हे मळायचंही असतं आणि लाटायचंही असतं। मी मध्यम आकाराचा उंडा घेतलेला आहे आणि शंकरपाळी आतून छान खुसखुशीत व्हावी, त्याला लेयर्स याव्यात, यासाठी काय करतोय, ज्या पद्धतीनं आपण चपाती करतो ना अगदी सेम तशाच पद्धतीनं थोडीशी लाटून घ्यायची, अशी फोल्ड करायची आणि परत एकदा लाटून घ्यायची। ही लाटत असताना आपल्याला खूप जास्त पातळ चपाती लाटायची नसते, तर हलकी अशी ती थोडीशी जाडसरच ठेवायची। या चपातीची तुम्ही जाडी बघू शकता, इतपत जाड आपल्याला ही ठेवायची आहे। आणि आता अशा पद्धतीचं कटर किंवा रोलर माझ्याकडे आहे, तर यानंच मी ह्या कट करून घेत आहे। यामुळे काय होतं माहिती आहे का, एकतर एकसारख्या आकाराच्या तयारही होतात आणि झटपट तयार होतात। एक स्ट्रीप कट करत बसावी लागत नाही। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या मम्मीच्या घरी हे अशाच पद्धतीचं रोलर होतं आणि तिनं शंकरपाळ्या केल्या की शंकरपाळ्या कट करण्याचं काम आमच्याकडेच यायचं। त्यावेळेस या रोलर बरोबर खेळायला खूप छान मज्जा यायची। तर छान एकसारख्या आकाराच्या अशा आपल्या या शंकरपाळ्या कट झालेल्या आहेत। आता आपल्याला या तळून घ्यायच्यात। तळत असताना काय करायचं, ह्या अशा झाऱ्यामध्ये एकतर एकत्र सगळ्या टाकून घ्यायच्या आणि नंतर कढईत सोडायच्या। तेलाचं टेम्परेचर अगदी नॉर्मल आपल्याला ठेवायचं असतं। खूप जास्त गरम तेलामध्ये शंकरपाळी सोडायची नाही। जर गरम तेलामध्ये शंकरपाळी सोडली गेली तर ती वरनं लाल होते आणि आतनं कच्चीच राहते। तेलात शंकरपाळ्या सोडल्या की लगेच त्याला उलटणं लावायचं नाही। इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर एकदम नॉर्मल होतं आणि त्याला थोडेसे बबल्स यायला लागले की मग मी याला उलटणं लावलेलं आहे आणि एकदा फक्त बुडातून त्याला हलवून घेतलेलं आहे। आणि मग नंतर ज्यावेळेस आपल्याला वाटेल की यांनी छान असा आकार धरलेला आहे, मग तिथून पुढे मात्र आपल्याला या कंटिन्युअसली हलवत राहाव्या लागतात, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येतो, अगदी बिस्किटासारखा, आणि आतमधून सुद्धा त्या तशाच पद्धतीनं तळल्या जातात। इथं तुम्ही बघू शकता मस्त खमंग असा याचा रंग आलेला आहे, खरपूस। आणि काय होतं, इथनं पुढंही याची कुकिंगची प्रोसेस चालू राहते, त्यामुळे खूप जास्त डार्क रंगावरती काढायच्या नाहीत, नाहीतर मग त्या आणखीन जास्त डार्क होतात। तर अशा पद्धतीनं माझी पहिली बॅच तयार झाली आहे। सेम त्याच पद्धतीची मी दुसरी देखील बॅच करायला घेतलेली आहे। दुसऱ्या बॅचच्या शंकरपाळ्या तेलात टाकण्यापूर्वी मी गॅस बंद केला होता, तेलाचं टेम्परेचर नॉर्मल केलं होतं आणि मग नंतर ती बॅच तेलामध्ये सोडली होती। ही खूप मोठी महत्त्वाची टीप आहे, नक्की लक्षात ठेवा, तरच तुमच्या सगळ्या शंकरपाळ्या अगदी पहिल्यापासून शेवटच्या बॅचपर्यंतच्या शंकरपाळ्या व्यवस्थित अशा होतील। प्रत्येक वेळेस
एक दुसरी नवीन बॅच टाकत असताना तेलाचं टेम्परेचर नॉर्मल करायचं. तर ही घ्या अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी खमंग अशी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता अगदी हातानेही सहजपणे याचा भुगा होतोय. मस्त अगदी खुसखुशीत अशी आपली ही शंकरपाळी झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आमच्या घरामध्ये ना आम्ही सगळे तरी ही शंकरपाळी चहा बरोबर एन्जॉय करतो. कोरडी खाण्यापेक्षा चहा बरोबरच आम्हाला जास्त आवडते. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये ही शंकरपाळी चहा सोबत खाता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा मस्त दिवाळी स्पेशल फराळाच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.